जे शहरांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजना जाहीर केलेली आहे. जवळजवळ 12 लाख कोटीचं पॅकेज त्यांनी शहरांसाठी जाहीर केले. त्याच्यातला महत्त्वाचा निधी हा सांगली महापालिकेसाठी आणू असं त्यांनी सांगितलं, तर त्याची पूर्तता चंद्रकांत पाटील यांना करावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये जी सभा झालेली होती त्यावेळेला सांगलीच्या सभेमध्ये वारणा उद्भव योजना आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. शरीरला योजना आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. त्यानंतर महापालिकेची सुसज्ज इमारत आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. कौलापूर विमानतळ आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. त्यानंतर ज्या ड्रेनेज योजना प्रलंबित आहेत त्या पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. पूर नियंत्रण जो आराखडा आहे त्याच्यामधील जो शामरावनगरचा भाग आहे तिथली ड्रेनेज योजना पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. ट्रक टर्मिनल्स असेल, आरोग्य सुविधा असेल तर ती सुद्धा चांगली करू असं सांगितलं. तर या सर्व करण्याची जबाबदारी या भाजपच्या नूतन पदाधिकारी आणि नेत्यांना पूर्ण करावी लागेल, की जेणेकरून सांगलीला विकासाच्या पथावर आपल्याला जातील. अशाच प्रकारे जे दिवंगत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सुद्धा शरीराचा कंटका आम्ही पाडू असं सांगितलेलं होतं. त्यामुळं जे उपमहापौर नूतन झालेले आहेत तर त्यांच्यासमोर आणि पद्माकर जगदाळे असतील तर सगळ्यांसमोर शरीराचा प्रश्न या बजेटमध्ये मंजूर करणं हे फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकाहून आता महापौरपद, सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची निवड झालेली आहे. आगामी काळामध्ये स्थायी समितीच्या निवडी होतील, विरोधी पक्षनेते पदाची निवडी होईल आणि महापालिकेमध्ये तब्बल 3 वर्षानंतर प्रशासकाचं राज्य जाऊन नागरिकांचं स्वतःचं नेमलेले लोकप्रतिनिधी नेमून त्यांचं राज्य येईल. त्यानंतर नागरिकांच्या कामांना गती पण येईल आणि नागरिकांना एक आपल्या कामाला ॲक्सेस साधण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल. म्हणजे आज जे कचरा ओटापासून शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल नागरिकांना काही सांगायचं असतं ते कोणाला सांगणार असा प्रश्न होता, तर ते आता या 10 तारखेला अधिकृत निवड महापौर पदाची, उपमहापौर पदाची होईल. त्यानंतर तो कारभार सुरळीत होईल. आता भाजपनं युद्धामध्ये आणि तहामध्ये सुद्धा बाजी मरत आपलाच महापौरपद बसवलेलं आहे. अर्थात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपला 55 जागा मिळतील असं सांगितलेलं होतं, पण स्वबळावर काय भाजपला 55 जागा मिळाल्या नाहीत. या उलट भाजपला राष्ट्रवादी आणि भाजप मिळून 55 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे भाजपला 39 जागा मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या. अशा प्रकारच्या 55 जागा त्यांना झालेल्या आहेत. जी पत्रकार परिषद झाली तर त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांनी 55 जागा आम्हाला मिळाल्यात आणि 3 शरद पवार राष्ट्रवादीची सुद्धा आमच्याकडे येतील आणि त्यानंतर 2 शिवसेनेचा पाठिंबा आम्हाला मिळेल. अशा 60 जागा आम्ही जिंकून फार मोठ्या प्रमाणात तिथं 2/3 बहुमत आमचं होईल असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजप असेल किंवा नूतन महापौर धीरज सूर्यवंशी असतील आणि नूतन उपमहापौर गजानन मगदूम असेल यांच्या सर्वांच्याकडून सांगलीच्या अपेक्षा आहेत आणि ज्यांनी सांगलीकरांच्याकडं ज्यांनी मतं मागितली, मिरजकरांच्याकडे, कुपवाडकरांच्याकडे ज्यांनी मतं मागितली तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता चंद्रकांत पाटलांची आहे, महापौर उपमहापौरांची आहे. त्यानंतर भाजपचे नेते, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शेखर इनामदार, प्रकाश डंग या सगळ्या नेत्यांचे आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय काका पाटील असतील, इद्रिस नायकवडे असतील, पद्माकर जगदाळे असतील, या सगळ्या नेत्यांची जबाबदारी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान असतील, किशोर जामदार असतील, या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर आपल्याला शिवसेनेचे सुहास बाबर असतील, मोहन वनखंडे असतील, तर या सर्व नेत्यांची जबाबदारी आहे की आपल्याला या शहराला चांगला विकासाचं काम देईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जे शहरांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजना जाहीर केलेली आहे. जवळजवळ 12 लाख कोटीचं पॅकेज त्यांनी शहरांसाठी जाहीर केले. त्याच्यातला महत्त्वाचा निधी हा सांगली महापालिकेसाठी आणू असं त्यांनी सांगितलं, तर त्याची पूर्तता चंद्रकांत पाटील यांना करावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये जी सभा झालेली होती त्यावेळेला सांगलीच्या सभेमध्ये वारणा उद्भव योजना आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. शरीरला योजना आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. त्यानंतर महापालिकेची सुसज्ज इमारत आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. कौलापूर विमानतळ आम्ही पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. त्यानंतर ज्या ड्रेनेज योजना प्रलंबित आहेत त्या पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. पूर नियंत्रण जो आराखडा आहे त्याच्यामधील जो शामरावनगरचा भाग आहे तिथली ड्रेनेज योजना पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं.
ट्रक टर्मिनस असेल, आरोग्य सुविधा असेल, तर ती सुद्धा चांगली करू असं सांगितलं. तर या सर्व करण्याची जबाबदारी या भाजपच्या नूतन पदाधिकारी आणि नेत्यांना पूर्ण करावी लागेल, की जेणेकरून सांगलीला विकासाच्या पथावर आपल्याला जातील. अशाच प्रकारे जे दिवंगत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी सुद्धा शरीराचा कंटका आम्ही पाडू असं सांगितलेलं होतं. त्यामुळं जे उपमहापौर नूतन झालेले आहेत तर त्यांच्यासमोर आणि पद्माकर जगदाळे असतील तर सगळ्यांसमोर शरीराचा प्रश्न या बजेटमध्ये मंजूर करणं हे फार मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या आव्हानांना भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि उद्या कोण आणि जाणार असतील तर त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान त्याच्यामध्ये राहणार आहे. अर्थात आता जे सांगली शहरामध्ये जे रस्त्यावरचे बाजार आहेत त्याच्याबद्दल एक निर्णय घ्यावा लागेल सत्ताधाऱ्यांना. त्यानंतर वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी होते. तर परवाच आपल्याला माहिती आहे हिट रनची केस झाली, त्याच्याबद्दल सत्ताधाऱ्यांना निर्णय घ्यावा लागेल. नशामुक्त आणि भयमुक्त सांगली करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सांगलीकरांना निर्णय घ्यावा लागेल. अर्थात आपल्याला माहिती आहे की जरी आत्ता नवीन सभागृह स्थापन झालं असलं तरी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी आहेत, हे अतिशय नवीन अधिकारी, तडफदार अधिकारी आहेत. तर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम असेल, एक प्रशासनाला शिस्त लावण्याचं काम केलेलं आहे आणि अतिशय शिस्तीचे अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते त्यांच्याबरोबर सत्ताधारी कसे जमवून घेणार किंवा ते सत्ताधाऱ्यांना कसं जमवून घेणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांची कडक शिस्तीची भूमिका आणि हे सगळे अनुभवी नेते आणि सभागृह यांचं कसं जमणार, नक्की आयुक्त त्या सगळ्यांना घेऊन कारभार करू शकणार का, हे सगळेजण आयुक्तांच्या बरोबर कारभार करू शकते तर हा प्रश्न आहे. त्यामुळे ही सगळ्याची उत्तरं जर सकारात्मक असतील तर सांगलीच्या विकासाचा गाडा हा प्रशासन आणि शासन याच्यामार्फत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेऊन चालवावं लागेल आणि विकासाचे जे प्रलंबित काम आहे त्याच्याबद्दल एक सकारात्मक काही 10 कलमी 5 कलमी कार्यक्रम हा सगळ्यांना ठरवावा लागेल तर सांगलीकरांच्या अपेक्षा पूर्ण होतील. अन्यथा महापालिका स्थापन होऊन 26 वर्ष झाली तरी सांगलीकरांना फारस मिळालं नाही, त्याच गोष्टी मग पुढे चालू राहतील.